शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आत्ता आपण चाललेलो आहोत एका राईडवरती. माझ्यासोबत आहेत अनिकेत आणि अथर्व. आपण चाललो आहे मुरुडला, पण जंजिरा नाही या आपल्या महाराजांच्या पद्मदुर्गावरती. तर चला निघूयात. मस्तपैकी बाईक वगैरे मस्तपैकी पार्क केलेत. त्रिमूर्तीला थांबलो होतो कारण चहा वगैरे घ्यायचा होता त्यासाठी. सो चला लेट्स गो. तुम्हाला मी डायरेक्ट बाईकवरती भेटू. खूप छान आणि खूप भारी इतिहास आहे आणि असा काही इतिहास आहे जो कदाचित तुम्हाला माहीत नसेल आणि ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहीत होईल. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला गाडीवरती भेटूया. मित्रांनो इथे तिकीट घेतो आपला आणि एकाचं तिकीट किती आहे? 300 रुपये. तो पर हेड 300 रुपये तिकीट आहे. तर आपले 900 रुपये झाले. एक बोट ऑलरेडी गेली आहे आणि एक बोट येते. तो आता पाठीमागच्या बोटने आम्ही जाणार आहोत. सो चला फर्स्ट टाइम चाललो आहे आणि मला पण माहिती तुम्ही सुद्धा कदाचित काही जण गेले असतील, काही जण नसतील गेले सुद्धा. तर आपण जाऊयात आता मस्तपैकी बोटीमधनं. 10 मिनटाचा रस्ता इथून, जास्त काही दूर नाही. तिथे 25 मिनटं थांबणार, जास्तीत मॅक्स 25 मिनटं, तशी 30 मिनटं आणि तीच बोट आपल्याला घेऊन येणार परत. तर चला किल्ल्यावरती भेटू आपण. सो मित्रांनो आपण उतरलो आहेत आणि सध्या पद्मदुर्गावरती आलेलो आहेत आपण. तुम्ही बघू शकता इथून तोफा आहेत. काय मोठ्या तोफा आहेत यार. काय माहिती या तोफांवरती कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांचा हात पण लागला असेल, आपल्या मावळ्यांचा हात लागला असेल. आणि इथून ना डायरेक्ट दिसतो तो जंजिरा किल्ला. समोर आहे एकदम पुढे. आता सध्या धुके आहेत म्हणून त्याच्यामुळे तो दिसत नाही आहे. पण भारी तोफ दाखवतो तुम्हाला. तर गाईज सध्या आता आपण आलो आहोत गडाच्या वरती आणि ह्या गडाची हिस्ट्री ना खूप छान आहे, खूप भारी आहे. ॲक्च्युली कसं आहे, हा किल्ला जो बांधण्यात आला तो संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला काबीज करण्यासाठी बांधण्यात आला. तेव्हा त्यांना जो सिद्धी जोहर होता, ज्याचा इथे पॅलेस आहे या साईडला, तिथे दिसणार नाही आता तुम्हाला दुकान, आणि इथे समोर जंजिरा किल्ला आहे. तर त्याच्यावर त्याला हमला करण्यासाठी संभाजी महाराजांना त्यावर हमला करायचा होता आणि तो गड काबीज करायचा होता. तर तेव्हा त्यांनी हा किल्ला बांधण्यात आला. तो किल्ला बांधताना जंजिरामधून सिद्धी जोहरने पण खूप त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. खूप हे झालं तरी आपल्या मावळ्यांनी मिळून या कासा बेटावर हा किल्ला बांधण्यात आला. त्यामुळे या किल्ल्याला कासा किल्लासुद्धा म्हणतात. सो गाईज आता आपण आलो आहोत बैकर खानावळमध्ये जेवण्यासाठी. चिकन प्लेट घेतली आम्ही आणि बांगडाची थाली घेतली. बघू शकता सुरमई फ्राय खाली. सुरमई पण खूप टेस्टी होती आणि बांगड्याची तुम्ही साईज बघू शकता, मस्त मोठा आहे आणि खूप टेस्टी आहे, खूप छान आहे, मस्तपैकी चव लागली. चला तर या जेवणासाठी आम्ही जेवतो. यस तुम्ही आता निरोप घ्या आमचा.